बुदरखाना परिसरामध्ये महापालिकेने कारवाई केली। मुंबईच्या दादर परिसरामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी पाहणी केलेली होती। कबूतरखाना परिसरामध्ये कबूतर येऊन बसू नये यासाठी बांबू आणि शेड टाकत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। तर मुंबईच्या दादर परिसरामध्ये ही कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। कबूतरखाना परिसरामध्ये कबूतर येऊ नये म्हणून पालिकेच्या वतीने आता विशेष खबरदारी घेतली जाते आहे। कबूतरखाना परिसरात पालिकेच्या वतीने आता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याची ही दृश्य देखील आपण पाहतोय। पालिकेचे अधिकारी आणि पोलीस संयुक्तरित्या या ठिकाणी एका टीमसह दाखल झाले आणि त्यांनी या कारवाईला सुरुवात केलेली आहे। महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी या ठिकाणाची पाहणी केलेली होती। कबूतरखाना परिसरामध्ये कबूतर येऊ नये, त्या ठिकाणी ते बसू नयेत यासाठी बांबू आणि शेड टाकत या कारवाईला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। तर कबूतरखाना परिसरामध्ये महापालिकेने कारवाई केली। मुंबईच्या दादर परिसरामध्ये या कारवाईला सुरुवात झालेली आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतोय की सध्या महापालिकेच्या या सगळ्या कारवाईला जो आहे तो आपण पाहू शकतो। महापालिकेच्या वतीने ही कारवाई केली जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याच माध्यमातून ही संपूर्ण आता कारवाई होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासूनच नाही तर महिन्यापासून हा मुद्दा गाजत आलेला आहे। खरं तर कबुतरांमुळे अनेक आजार होत आहेत आणि अनेक जणांचे मृत्यू देखील झालेले आहेत। खरं तर अनेक राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त अनेक स्थानिक यांनी देखील याचा विरोध केलेला आहे आणि कोर्टात देखील या संदर्भामध्ये जी याचिका आहे ती देखील दाखल करण्यात आली होती। त्या माध्यमातून एक आपण पाहतोय की जवळपास 50हून अधिक कबूतरखाने जे आहेत ते बंद करावे असे आदेश देखील देण्यात आले होते आणि जवळपास 2 दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त जे आहेत भूषण गगरानी यांनी देखील या परिसरामध्ये संपूर्ण आता पाहणी केली होती आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की काही स्थानिक आणि प्राणीप्रेमी जे आहेत त्यांनी या परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती। जर प्राणीप्रेमींचं म्हणणं ऐकलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्या कबुतरांची व्यवस्था करा, त्यानंतर ही कारवाई करा, कारण अशा पद्धतीची ही कारवाई आम्ही खपून देणार नाही अशी त्यांची मागणी होती। तर दुसरीकडे स्थानिक आहेत ते या सगळ्याला त्रस्त झालेले होते आणि मोठा आरोग्यावरती याचा धोका होत असल्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं होतं। पण मात्र आज आपण पाहतोय की पालिकेच्या वतीनं ही संपूर्ण कारवाई केली जात आहे। जवळपास बांबू आणि शेड टाकून ही संपूर्ण परिसर जे आहे कबूतरखाना जे आहे दादरमधलं ते संपूर्ण झाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। खरं तर या ठिकाणी कबूतर येऊ नये त्यासाठी ही पर्यायी व्यवस्था केली जात आहे महापालिकेच्या वतीने। मात्र भूषण गगरानी जे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांचं असं म्हणणं होतं 2 दिवसांपूर्वी खरं तर कबूतरखाने जे आहेत ते बंदच केले पाहिजे, दुसरा पर्याय नाहीये। त्यामुळे ही कारवाई आता सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।